अधीरा, तू म्हणाली होतीस तेच बरोबर होतं ग. माझ्या फोनमध्ये तुझा नंबर ब्लॉक केला होता म्हणून आपलं बोलणं होत नव्हतं. हे बघ, कुणी कसा कधी हे मला खरंच माहित नाही. ओके. तू ओके ओके काय बोलतेस? फक्त बिझी आहेस का कामात? नाही ऍक्च्युली. मग काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही, सगळं ओके. इथे खूप मोठा इश्यू झाला. अरे काय झालंय? अंशुमन दादा त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीला खूप दिवसांपासून हरॅस करत होता आणि आज फायनली नंदुताईने हे सगळं एक्सपोज केलं. त्याला एक्सपोज केलं आज. माय गॉड अधीरा, दिस इज अनबिलिव्हेबल यार. मला अंशुमन दादा नेहमी असा मिसॉजिनिस्ट वाटायचा. आपण एकटे शाणे आणि बाकी सगळे मूर्ख असतात असं वाटतं त्याला. इतका क्रीपी असेल असं वाटलंच नव्हतं कोणाला. मम्माने इतकं लाडवून ठेवलं ना त्याला. त्याचेच हे. पण एडल्ट आहे ना तो अधीरा. अगं, एडल्ट झाल्यावर आपल्या चुकांना आपणच जबाबदार असतो आणि आपण काय चुका करतो हे कळत नव्हतं का त्याला? ते कळायलाच पाहिजे. बट यू नो व्हॉट, मला पिंट्या दादाचं खरंच खूप वाईट वाटतंय. पण आता दादाला कळलंय ना, सो अंशुमन दादाचं डोकं तो बरोबर ठिकाणावरती आणेल. या, आय होप सो. एनिवे, आपण बोलू परत आरामात. मला आता बोलता येत नाही. मला जावं लागेल. ओके? हा ठीक आहे अधीरा, ऐक, काळजी घे, आपण बोलूया. आणि आय लव्ह यू. या, लव्ह यू टू. बाय. बाय. स्वानंदी मॅडम, सांगा तुम्ही अंशुमनला काय शिक्षा द्यायची? मलाही असंच वाटतंय की आपण पोलिसात नको जायला. स्वानंदी मॅडम, पूर्ण विचार करून सांगा. नाही, मला तुमचं म्हणणंही पटतंय. फक्त माफी मागून संपेल असा विषयच नाहीये. अंशुमनला काहीतरी शिक्षा तर मिळायलाच हवी. आता जर त्याने अशी हमी दिली की श्वेताच काय बाकी कुठल्याच मुलीशी तो असं वागणार नाही, तर आपण त्याला माफ करू. स्वानंदी देईल ना तो हमी. अगं, तो काय, मी त्याची आई, मी हमी देते. तो श्वेताशी काय इतर कुठल्याच मुलीशी असं परत कधीच वागणार नाही. पण प्लीज प्लीज पोलिसात देऊ नकोस त्याला. तू तू हवं तर हवी ती शिक्षा दे त्याला आणि त्याला शिक्षा मिळायलाच हवी. पण प्लीज स्वानंदी, पोलिसात नको. खरंय स्वानंदी मॅडम, तुम्ही शिक्षा तर द्यास, पण त्या अगोदर अंशुमनलाही तुमची माफी मागायला लागेल. अत्यंत चुकीचा वागलायस तू स्वानंदी मॅडमशी. आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी तू त्यांचा अपमान होईल अशा पद्धतीने वागलायस. त्यामुळे आज तुला त्यांचीही माफी मागावी लागेल. पण दादा, मी ऑलरेडी माफी मागितली. मग काय उपकार केलेस? माफी माग त्यांची. अंशू, समर बरोबर बोलतोय. माफी माग ना तिची. अरे, मोठी वहिनी आहे तुझी ती. मोठी वहिनी आईसारखी असते आणि तिच्यासमोर माफी मागण्यात कसला आलाय कमीपणा. माग माफी. स्वानंदी वहिनी, माझी चूक झाली. सॉरी. हे असं झालं बाबा. या मल्लिकाताईंना ना मुलांवर संस्कार करायला म्हणजे काही वेळच मिळाला नसेल असं वाटतं. देवा, कुठे पेटणार आहे ती पाप काही कळत नाहीये. आणि या अशा घरामध्ये आपली मुलगी वावरतीये. बरं आहे का हे? उद्या अंशुमनने तिला काही केलं तर मग काय? तिला आजच जाऊन भेटणार आहे मी आणि समजावणार आहे तिला. आजच जाऊन भेटते आत्ता. कशाला आई? अरे
कशाला म्हणजे रोहन, जाऊ दे, तिला अडवू नकोस. आता जर ती त्या घरी गेली तर पुन्हा या घरामध्ये यायची तसदी घेऊ नकोस म्हणावं. आता जर या घराचा उंबरठा ओलांडला ना तर या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील तिला म्हणून सांग. आम्हाला सॉरी म्हणालास रे. रोहिणीचं काय? रोहिणीचं काय आता? अंशुमन हे काय चाललंय? तू रोहिणीशी सुद्धा? नाही नाही आजी, रोहिणीच्या बाबतीत असं काही वागला नाहीये तो. पण एकंदरच स्टाफशी फार वाईट वागतो तो. कोणाला आणि कसा कसा त्रास दिलाय याबद्दल काय सांगू मी आता. काय केलं काय त्यांनी? नाही, काही वेळापूर्वीच माझ्या समोरच झालेली गोष्ट आहे. रोहिणीच्या हातावर तो गरम पाणी ओतणार होता. काय? उगाच काहीही गोष्टी बनवून सांगू नकोस हा. असं का करेल तो? वेळ लागलाय का त्याला? नाही, मी काहीच बनवून सांगत नाहीये. एकतर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय आणि जे झालंय ते रोहिणीच्या बाबतीत झालंय ना. ती आहे समोर, तिला विचारा. अगं, घाबरू नकोस तू. जे काही आहे, जे घडलंय ते जसंच्या तसं सांग. खरं सांग. मॅडम प्लीज नको, राहू देत. नाही एवढं काही नाहीये. हे बघ रोहिणी, गुन्हा सहन करणारा सुद्धा तेवढाच मोठा गुन्हेगार असतो. रोहिणी, हे बघ, जे काही असेल ना ते तू अगदी मोकळेपणाने सांग. रोहिणी बोल. आज सकाळी अंशुमन सरांना पिण्यासाठी गरम पाणी न्यायला मला 5 मिनिटं उशीर झाला. एवढं गरम पाणी कोण पितं? सॉरी सर. हात दे तुझा. सर हात दे. आणि चिडून तो ते गरम पाणी तुझ्या हातावर ओतणार होता? हो आजी. तितक्यात स्वानंदी मॅडम आल्या आणि त्यांनी अडवलं. आज काका असतं तर कदाचित हे सगळं झालंच नसतं की मीच कुठेतरी कमी पडतो.